म्हणून तेजुये तेजिले परिकर्मचे देह आतले ते सांडीलगा. भगवान सिद्धेश्वराचा श्रीमती श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ येतो. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 224 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे विहित कर्म. आणि कर्माचे 4 प्रकार आहेत. कर्माचे नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे 4 प्रकार आहेत. पैकी या 2चे 4 प्रकार आहेत. 2 आहे म्हणजे विहित आणि निषिद्ध. शास्त्राने करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित कर्म, आणि जे करू नका म्हणून सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. या ठिकाणी विहित कर्माचा विचार सांगता आहे. तैशी विहित स्वे आदरिले म्हणून तेजुये तेजिले परिकर्माचे देह आतले ते सांडिलगा. तसं जे वेदविहित कर्म आहे, वेदविहित, वेदशास्त्राने करा म्हणून सांगितलेलं असं जे कर्म आहे, त्या कर्माचा आरंभ जर आपण केला असेल तर त्याचा जो देहाशी संबंध आहे त्या कर्माचा, तो संबंध अनित्य संबंध आहे. कारण देह तव काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा दिशे ऐसे भाषा. देह तव काय खरा. एकतर शरीरातला देह हा मिथ्या आहे, खरा नाही. मग देहाच्या संबंधी असणारे जे कर्म आहे ते कर्म काय खरं आहे का, असं सहजच आणि येतं बोलणं. का देह जर खरा नाही तर देह संबंधी जे काही आहे ते अनित्य आहे. देहच अनित्य आहे का? नाही, सर्व जगच अनित्य आहे. अनित्य म्हणजे मिथ्या, कल्पित आहे. जग कसं आहे, आता आपण त्याचं तादात्म्य घेतो म्हणून दुःख भोगतो. असं तादात्म्य घ्यायचा काही संबंध नाही. कळलं ना? कोणाचा कोणाशी न घडे संबंध. पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कल्पित का होईना, पण संबंध मानणं गरजेचं आहे. मानणं गरजेचं आहे, लक्षात. नाहीतर मग सगळी अराजकता माजलेली. अराजकता मिथ्या आहे, मिथ्या म्हणून करायचं. मिथ्या म्हणून केलं तर काय होईल? मिथ्या म्हणून जर केलं तर त्याचं तादात्म्य लागणार नाही, घेता येणार. तादात्म्य जर घेतलं नाही तर जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार. आपण हे नसलेल्याचं तादात्म्य घेतो म्हणून दुःख भोगावं लागतं. काही नाहीच आहे म्हणून करा, हे सगळं मिथ्या आहे म्हणून करा, म्हणजे त्याचं तादात्म्य, त्याचा मोह, त्याचा लोभ राहणार नाही. आम्ही चालविते व्यवहार सत्य म्हणून, आम्ही हे खरं आहे असं म्हणून चालतो.
आणि खरं आहे असं म्हणून चाललं की हा देह तर 100 वर्षाची गणती धरलेली आहे. काय फार तर 100 वर्ष गणिले, त्यातलं तर अर्ध झोपेतच गेलं. फक्त 50 वर्षाचा हिशोब आहे. त्यात बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरी. तर बालपण तर अज्ञानातच जात. 22 वर्ष काही कळतच नाही. पुढे तारुण्य येतं. तारुण्यात अहंकारात जातो. तारुण्य माझ्यासारखा कोण आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी ताकदवान आहे. 2 दिन की ये जिनगानी. 10-5 वर्षाचं आयुष्य तारुण्यात जातं. तर तारुण्यात काय करतो ते आपल्याला पण माहीतच आहे. भजन करतो. मनुष्य देह हा संसाराची हमाली करता करता जातो. करणं का होईना, आता आले तर आपल्या वाट्याला ते करावं लागेल. फक्त त्याचं तादात्म्य घ्यायचं नाही. तादात्म्य घ्यायचं नाही म्हणजे सगळं सोडायचं नाही. एका बाईने कीर्तनात ऐकलं माझे, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल दया, असं कीर्तनात ऐकलं. परवाच्या कीर्तनात ऐकलं त्याने सारस नगरचं. तिथं आली होती कीर्तनाला. तर त्या बाईनं आईची सेवाच करायची नाही. आईची सेवा करायची नाही. महाराज नाही म्हणले कोणाचं कोणी नाही, मग तू बी घरातून जा. तुझं काय समजलं? अरे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई आणि वडील हे सकळ तीर्थांची धुरे. माऊली म्हणतात, जिये का माता पितरे तया सेवे लागी शरीरे लोण कीजे. आई वडील हे फार दैवत म्हणजे महत्वाचं आहे. ज्यांना आई वडील आहेत त्यांनी काशी यात्रा करायची नाही, त्याला फळ मिळत नाही. त्यांनी आई वडिलांची सेवा करायची. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि सगळं तीर्थ घरी आहे. सकळ तीर्थांचे धुरे. सर्व तीर्थांचं तीर्थ आई वडील आहे. नवऱ्याच्या आई वडिलांची सेवा नाही, तुझ्या आई वडिलांची काय वाट आहे याचा तरी विचार केला पाहिजे का नाही? आपल्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल? तिची सून अशी म्हणत नसेल का? मनुष्याने सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मिथ्या याचा अर्थ देहही मिथ्याच आहे. कशाला खाता पिता? देह खरा आहे का? नाही. इथं काय सांगितलं त्याने लक्षात ठेवा की तैसे विहित स्वय आदरिले म्हणून तेजू ये तेजिले परी कर्मचे देह आतले ते सांगितलं का? पण विहित कर्म जे आहे त्याचा आरंभ केलेला आहे. विहित कर्म, सांगितलेलं कर्म ते नित्य केलं पाहिजे का? मध्ये मधून बंद ठेवलं चालतं? नित्य केलं पाहिजे. देवपूजा आपलं सगळं करायचं, पण देवपूजा नाही करायचं. कोणी माणूस मिळतं दान करायचं नाही. मनुष्य गेले ते कसं दान करावं? अरे मग तर मुद्दाम दान करावं. मनुष्य गेला तर मुद्दाम त्या प्रित्यर्थ दान करावं. काय सगळं आपण करतो. मी आपल्या नामामृतात एक गोष्ट लिहिलेली आहे, घडलेली गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये एक माणूस होता. त्याची आई खूप थकलेली असायची. माझं कीर्तन तिला खूप आवडायचं. तिला अगदी पाठीशी घेऊन आणावं लागायचं कीर्तनाला. इतकी कट्टर होती ती बाई.
तिचा मुलगा जो होता तो ऐन तारुण्यामध्ये वारला अटॅक येऊन. एकच मुलगा होता. घडलेली घटना ही. आणि मग त्या वडिलाचा मुलाचा सर्व विधी वगैरे केला. केल्यानंतर तिला तर चालता येत नव्हतं एवढं. मग ते लोक जेव्हा आले ना तेव्हा तिने स्नान केलं, पूजा केली देवाची सगळी, तुळशीला पाणी घातलं, हरिपाठ जप लोक म्हटले. आता कुजबुजतात नाही. एकुलता एक मुलगा वारला, म्हातारी देवाची पूजा करते, तुळशीला पाणी घालते, हरिपाठ म्हणते. तिच्या डोक्यावर परिणाम. तिनं सांगितलं तुमच्या डोक्यावर परिणाम झाला, माझ्या नाही. पण निष्ठा कशी असते, माझ्या नाही झाला. तो त्याच्या मरणाने मेला. मी माझं कर्म नित्य का सोडू, खंडित का करू. पण श्रद्धेला फार महत्व लक्षात. पुढे ती 8-10 वर्ष जगली नव्हती. जागेवरच असायची, पण सगळं करणं, दररोज पूजा, हरिपाठ, तुळशीला पाणी, प्रदक्षिण सगळं ते करायचीच. आणि शेवट पहा कसा होता. मग ज्या दिवशी तिला जायचं आहे ते सांगितलं सगळ्यांनी जेवण करून घ्या. नातू होते, नाती, सुनबाई वगैरे. त्यांना सांगितलं तुम्ही सर्व जेवण करून घ्या. ना आजी तुम्ही, हो मी पण करतो. सगळे जेवण केले, घातले जेवायला. तिनं जेवण केलं, जप केला, हरिपाठ, त्या अगोदर सगळं झालं नित्यनियम. आणि मग नामस्मरण करता करता देह ठेवलं. अगदी मी पाहिलेली गोष्ट नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे की आपली एकतर भावना नसते. त्या एक गोष्ट सांगत असतो. वडील भाविक होते. आता वडील भाविक असतात, मुलं नसतात. आती शिकले ते हुकलेलेच. ते देवाला काही मानत नाही. वडील मोठे निष्ठा, देवाची पूजा वगैरे करणारे. सांगितलं तुम्हाला मागे लक्षात नसेल, आता येईल लक्षात. आणि मग त्यांना कुठेतरी गावाला जायची वेळ आली. सांगितलं अरे बाळा 2 दिवस पूजा करायची देवाची, मी येतो. तो म्हणून झाला का ताप. तो काही भाविक नव्हता तो. आता वडिलांनी सांगितलं तर करावं लागेल, पण डोके बाजूला. मग त्यांनी काय केलं, पूर्वी आड असायचे वाड्यामध्ये. मग त्यांनी त्या बादलीत देव टाकले सगळे आणि ती बादली आडात सोडली आणि ती अशी डुबवली. त्यातले काही टाक होते ना हलके, त्यातले 2 टाक गेले पाण्यामध्ये. तर त्याने मोजून ठेवून टाकले होते. मग त्याने ते वर काढले. अरे 2 देव बुडून मेले. काय म्हणते, 2 देव बुडून मेले. एक मनुष्य मेला तर किती दिवस सुतक असतं, कमीत कमी उदक शांती होईपर्यंत 13 दिवस. 26 दिवस भानगडच नाही मला. म्हातारीनं आईनं दुसऱ्याचे बाळा अरे पूजा, तुम्हाला देवाला सुतक पडली. आता ती बिचारी भोळी, सुतक पडली. अगं म्हणलं आई कधी होईल, कधी आपल्या देवाला पोहायला सोडत होते. नाही, मग मी पोहायला सोडलं. पण मला असं वाटतं की त्यातल्या 2 देवाला पोहायला येत नसावं. हुशार पोहत. मग ते 2 देव त्यातले बुडून मेले, पोहता नाही आले मला. त्यामुळे एक मनुष्य जर गेला तर कमीत कमी 13 दिवस सुतक असतं. तर 26 दिवस भानगड नाही. तिसऱ्या दिवशी वडील आले. वडिलांनी त्याची पूजा केली. अहो म्हणजे कशाची पूजा आणि कशाचं काय काय. तो म्हणतो देवाला सुतक पडलं. बोला काय रे म्हणलं, त्याला सुतक पडत असतं काय. अहो म्हणलं बाबा तुम्ही कधी पोहायला सोडता का देवाला. म्हणजे काय बावळ झाला का मला शिकवतो काय शांत. देवाला पोहायला शिकवत असत काय, सोडत असतं काय. अहो म्हणले मी बादलीत घातली देऊन सोडले, तर डुबवल्यावर 2 देव
बुडाले, मेले, मग सुचक पडलं ते देवा. माझं दोन कानसून त्याच्या मूर्ख देवाला सुचक पडत असतं का? काय सांगतो लक्षात ठेवा की एक तर अगोदरच काय म्हणतात ना, कंटाळा आणि त्यात वाणवाळा. तेव्हा म्हणून ते विटाळ सुचक वगैरे हा प्रकार देवाला नसतो. देवाला एकादशी सुद्धा देवाला नसते. आपल्याला असते मग देवाला असते का? उपवास भक्त करतात का देव करतो? आम्हाला वाटतं देवाला सुद्धा एकादशी आहे. देवाला एकादशी नसते, आपण करायची असते एकादशी. पाहता आपण काही अन्न शिजवत नाही त्या दिवशी. जे खास वैष्णव वारकरी आहेत ते एकादशीला अन्न शिजवत नाही आहे लक्षात ठेवा. मग त्याच्याकरता फराळाचा नैवेद्य दाखवावा, देवाला खाऊ घालावं लागतं. अन्नाचा काही खाऊ घालायचं नाही. पण तसं अन्नाचा नैवेद्य काही बिघडत नाही, कारण देवाला काही उपवास नसतो. मुद्दा आपला काय झालेला आहे की तैसे विहित सोयी आदरिले म्हणून तेजुये तेजिले. विहित कर्म जे आहे ते विहित कर्म आपण कोणतं सोडलं? सुतक पडलं, चहा बंद केला. सुतक पडलं, एक टाइम जेवायचं बंद केलं, नाही 2 टाइम बंद केले जेवायचे. 8-10 दिवस जेवायचंच. काय बंद केलं सांगा तुम्ही? काय सोडतो आपण? काही सोडत नाही आपण. पण आपल्याला काहीतरी निमित्त पाहिजे देवाच्या बाबतीमध्ये, कारण देवाच्या बाबतीत आपण फार आळशी. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो का, तुम्ही गप्पा मारत जर बसला तर झोप आलेली जाते. आणि उगी तुम्ही आता संध्याकाळी गेल्यावर माळ घेऊन बसा, किती माळी होतात बघा. गप्पा मारत बसला रात्र उजेडेल, आलेली झोप जाईल. पण माळ घेऊन बसलात ना, बळजबरीने एखाद्या 2 माळी होतील, तिसरी केव्हा गळून पडेल ती सुद्धा कळणार हो नाहीये. इतका आपल्याला देवाबद्दल, तुम्ही असो मी असो कोणी असो, माझ्या हातातून गळून पडत नाही अशातला भाग नाही. मला सुद्धा झोप आली गळून पडते हातातून माळ. मी पुन्हा घेऊन करतो ना, असं काही जरी पडली तरी काय पडत नाही अशातला भाग नाहीये. पण तो कंटाळा करायचा आहे, कारण आळस हा मनुष्याचा फार मोठा शत्रू आहे. आणि संसारातलं तेवढंच आपल्याबरोबर येतं. जी देवाची उपासना नामस्मरण चिंतन करू तेवढं बरोबर येतं. तुम्ही किती जरी संसार केला घाई घाई तरी पदरात बांधायला पैसा नाही. किती घाईने संसार करा, कोणी बरोबर नेत नाही, कोणी देत हो नाही लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी तैसे विहित स्वये आदरिले. विहित कर्म जे आहे त्या कर्माचा आदरिले म्हणजे आरंभ केला, म्हणून तेजुये तेजिले. आरंभ केला म्हणून ते सोडायचं असतं का? नाही. एकदा आपल्याला कळायला लागलं की आपण सुरू केलं, हरिपाठ सुरू केला, लहानपणापासून देवाची पूजा, ध्यानधारणा वगैरे असं काही वाचन, तर ते सोडायचं नसतं. कसाही प्रसंग आला तर त्या नियमात खंडन पडता कामा काय. पडता जळ भारी देवानं तळे निर्झाले. किती जरी आपल्याला अशा प्रकारे शरीरात तब्येत बरी नसेल, पण नित्यकर्म सुकू द्यायचं नाही. आता जेव्हा तुम्हाला बोलताच येणार नाही तेव्हा हरीची इच्छा. पण जोपर्यंत आपलं सर्व शरीर चालू आहे तोपर्यंत आपल्या नियमात खंडन पडता कामा नाही. मग तुम्ही म्हणाल पूजा लोक नाव ठेवतात, माणूस पूजेला काही हरकत आहे का? आपण जी पूजा करतो त्याही पेक्षा मानस पूजा श्रेष्ठ आहे. कारण मानस पूजेमध्ये सगळे उपचार अर्पण करता येतात. हिऱ्याचे दागिने, रत्नाचे दागिने, सोन्याचे दागिने, रेशमी वस्त्र पैसे लागतात का? नाही. पण मानस पूजेमध्ये आपली वृत्ती तिथं राहते. मानस पूजा मनाची पूजा करतो आपण. एक हाताने जी देवाची पूजा करतो तेव्हा मन कुणीकडे भटकत फिरतं का जागेवर असतं पूजा करताना.
ते तुम्हाला गोष्ट सांगितली. काय सांगितली? तेव्हा बुद्धाला काय सांगायचं आहे लक्षात ठेवा की आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती आपण नेहमी सांगतो मी, तुम्ही नेहमी ऐकलं त्याच्याबद्दल वाद नाही, की उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे आता नवरात्राचा उपवास आला, तयारी आता घेऊन सुरू असेल, कारण आता जवळ आला ना. काय काय करायचं, पहिल्या दिवशी काय करायचं, कोणती साडी नेसायची, काही मूर्खपणाच या धंद्यावाड्याला सहकार असं कुठल्या शास्त्रात नाहीये. त्या बाया काय काढतील लक्षात ठेवा. ओ हो हो, ज्यांच्याकडे पैसा बिसा असतो ना, गरीब काय करते बिचारे, पण ज्यांच्याकडे पैसा, रोज एक पैठणी, रोज नवीन पैठणी. वा वा, कुठल्या शास्त्रात आहे? काल परवाच लेख आला, युट्यूबला तुम्ही वाचला मला माहित नाही काय, की हे सगळं थोता नाही, रोज साडी बदलायची, रोज नवीन नेसायची, असं काही कुठल्या प्रकार, रंग बदलायचे असं काहीही कुठल्याही शास्त्रात नाही. हे अलीकडे काढले होता पैशावाले लोक धंद्या करतात. तेव्हा आपण जे करतो, नित्य कर्म जे करतो ते उपवास मी तुम्हाला सांगत होतो. उपवास याचा अर्थ काय? 3 टाइम फराळाचं करायचे आणि दणकून झोप घ्यायचे. पोटभर खाल्लं झोप येणार ना, त्याला उपवास म्हणत नाही. उपवास याचा अर्थ बरेच आहे. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. आपली वृत्ती भगवंताजवळ राहणे, त्याला काय म्हणतात? मग फराळाचं काय करायचं? फराळाचं करायचं याचा अर्थ थोडं खाल्लं म्हणजे आपली वृत्ती कुणीकडे उमलत जायची नाही, ती कंट्रोलमध्ये राहील आणि ती वृत्ती भगवंताकडे जाईल. उगी अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो साबुदाणा, पावशेर तूप नाही असं नाही. तिकडे प्रमाण आहे त्याला. एक खा, आता तुम्हाला ते आपला अन्नमय प्राणी खाल्ल्याशिवाय काही जमत नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय, मला काय, आपण सारखेच आहोत, काही जमत नाही, असं जमत नाही आपल्याला. खावं पण किती? मग उपवास कसा करतात? त्याला काही प्रमाण आहे. अगोदरच आपण जे दररोज जेवतो ते सुद्धा युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण बहु. युक्त आहार विहार, युक्त आहार विहारस्य श्लोक गीतेमध्ये युक्त चेष्टस्य कर्म. युक्त म्हणजे थोडा थोडा आहार घ्यायचा. आपण जर समजा 1 भाकरी खात असतो तर 3 चतकुरच खायची. चतकुर जागा ठेवायची, हवेला, पाण्याला, उगी दाबून दाबून असं नाही खायचं. प्रमाणात युक्त आहार म्हणजे जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही, झोप येणार नाही आणि परमार्थामध्ये अडथळा निर्माण होणार नाही, एवढं जेवण करायचं. जास्त जेवायचं नाही. परमार्थात काय, प्रपंचात काय, जास्त खाल्ल्यावर त्रास होणारच नाही. म्हणून म्हणतो या ठिकाणी की आपण जे करतो ते करत असताना त्याच्यामध्ये नित्यता असेल, नित्यता असेल. तसं व्यवहारामध्ये नित्यता आहे. कुठलंही आपण सोडत नाही व्यवहारामध्ये, काही घडलं तरी सोडत नाही. त्याप्रमाणे आपल्या उपासनेमध्ये, विहित कर्मामध्ये नित्यता असणं अत्यंत महत्वाचं आहे. बरं, टाकल्यावर टाकल्या जातं का ते? काय टाकणार तुम्ही? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत खाणं सोडणार, पिणं सोडणार. पिणं म्हणजे चहा पाणी सोडणार नाही. तुम्ही काही सोडू शकत नाही. लक्षात, ते कर्म आहे का? ते कर्मच आहे. पण ते आपण असं नित्याने करतो. त्याप्रमाणे भगवंताने खाण्यापिण्याकरता मनुष्य देह दिलेला नाही आहे. लक्षात ठेवा, भगवंताने देवे दिला देह भजनात्मक. भगवंताच्या भक्ती करता भगवंताने 84 लाख योनीतून या देहाची निवड केलेली आहे. आणि त्या देहाकडून नित्य कर्मात कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये, आपण सोडता कामा नये. ते नित्य करणं
अत्यंत महत्वाचं आहे. परी कर्मचे देह आतले ते सांगेल काय. बरं तुम्ही म्हटलं कर्म टाकून देऊ, ठीक आहे, टाकता येईल एखाद्या. पण ज्या ठिकाणी सामान्य कर्मच देहरूप झालेलं आहे, काही गोष्टी बघा देहरूप झाले. आपला आहार हा देहरूप झालाय, आपण त्याशिवाय राहू शकत नाही. जाईपर्यंत इतकं त्याच्याशी आपण तद्रूप झालो. परी कर्मचे देह आतले ते सांगेल काही. म्हणजे काही कर्म या देहाच्या अंतर्गत आहे. जे कर्म देहरूप झालेलं आहे ते कर्म आपण या देहामध्ये प्राणाशीपर्यंत ते कर्म टाकल्या जात नाही. तुम्ही जरी टाकण्याचा प्रयत्न केला तरी टाकू शकत नाही. जे श्वासोच्छ्वासावरी बघा दृष्टांत दिला आता देहाचा. होत निजेलिया ही वरी काही न करण्याची परी होती जयाची. आता देहाच्या अंतर्गत कर्म तुम्हाला मी जेवण चहा पाणी सांगितलं. आणखी देहाच्या अंतर्गत जे कर्म आहे ते आहे श्वासोच्छ्वास. जोपर्यंत श्वासोच्छ्वास आहे नव्हे, जोपर्यंत शरीर आहे आणि जोपर्यंत आपलं ठरलेलं आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही नाही म्हटलात तरी श्वासोच्छ्वास होत राहणार. जरी तुम्ही पुरक्रियेचे कुंभक केलं तरी किती वेळ करणार. फार झालं तर अभ्यास करता 1 तास. 1 तासभर जर तुम्ही कुंभक केला तर रोज तासाने आयुष्य वाढले नाही. कुंभक याचा अर्थ कळला ना. कुंभक म्हणजे काय, पूरक म्हणजे काय. पूरक म्हणजे श्वास वरती घेणं, कुंभक म्हणजे थांबवणं आणि रेचक म्हणजे सोडणं. 4 वेळ मोजेपर्यंत आपण जर श्वास वरती घेतला त्याला पूरक म्हणतात. 8 वेळेपर्यंत मोजेपर्यंत थांबायचं आणि 16 मोजेपर्यंत सोडायचं, याला रेचक म्हणतात. असा कुंभक करत वाढवत जायचा. अभ्यास करत करत तो रोज आपण त्याचा जर नियमाने केला तर तो कुंभक वाढत जातो. 2-2 तास थांबतात लोक, श्वास बंद ठेवतात. हा काय करत होता, रामदेव महाराज काय करत होते, तेच करत होते ना. म्हणून तो काळ आला, 14 वर्ष काळाला परत पाठवलं कोणतरी. काळ आला की तो जो आत्मा आहे तो ब्रह्मांडात नेऊन घालायचा. शरीर गाळ ते त्यांनी यायचं, सर्व शरीर तपासायचं काळाने, पत्ताच नाही त्याचा, परत जायचं. असं किती वेळेस पाठवलं, 14 वेळेस काळाला परत पाठवलं. हे आहे योग अभ्यास. याला म्हणतात प्राणायामाचा कुंभक करणं, प्राणायामाच्या द्वारा. तर तो कुंभक जर आपण साधला तर त्या कुंभकाने आपलं आयुष्य वाढलं जातं. वाढवत जायचं या पद्धतीमध्ये 4, 8, 16 या पद्धतीने ते वाढवत जायचं. आणि त्यामुळे कुंभक जेवढा तुमचा जास्त होईल तेवढं आयुष्य वाढलं जाईल. मला मुद्दा काय सांगायचा आहे, श्वासोच्छ्वास वरी होत निजेल्या ही वरी काही न करण्याची परी होती जयाची. मग विचार करा, श्वासोच्छ्वास सुद्धा काय कर्म आहे का नाही. मग हे कर्म जे आहे श्वासोच्छ्वासाचं ते बंद पडतं का, नाही बंद. नाही म्हणजे झोपल्यावर ते थांबतं मग ते उचलावं लागेल. झोपल्यावर थांबते का. जोपर्यंत आयुष्य मर्यादा आहे तोपर्यंत श्वासोच्छ्वास थांबत हो नाही. ते देहांतर्गत कर्म आहे, लक्षात ठेवा. तो श्वासोच्छ्वासावरी होत निजेल्या ही वरी. तुम्ही झोपलात तरी ते कर्म चालूच आहे. उलट झोपल्यावर जास्त जोरात श्वासोच्छ्वास चालतो, पण बंद पडला तर मग संपलं.
काही न करण्याची परी होती जाईल. तुम्ही काही जरी केलं नाही तरी झोपेमध्ये श्वासोच्छ्वास, झोप लागल्यावर आता आठवण नाही श्वास घ्यायची, तो बंद ठेवला तो बंद पडला असं होतं नाही, ते होतच राहतं. तुम्ही झोपलात तरी तुम्हाला देहाचं भान नसेल, मी स्त्री आहे की पुरुष हे कळत नसेल, गरीब आहे का श्रीमंत हे कळत नसेल, सुखी आहे का दुःखी हे कळत नसेल, पण श्वासोच्छ्वास तो चालूच असतो. झोपलात तरी चालला, जागीपणा तरी चालला, चाललात तरी चालला, बसलात तरी चालला, खाता पिताने चालला. हा आहे देहांतर्गत कर्म. ते कर्म कधी बंद पडत हो नाहीये. आणि ते करण्याकरता काही प्रयत्न करायला लागतात नाही. ते जे कर्म आहे ते करण्याकरता ते आपोआप होतं, ते आपोआप होत राहत. काय ते करण्याकरता काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही आहे असं भगवान कर्माबद्दल सांगतायत की काही कर्म असे आहेत की तुम्ही टाकू म्हटलं तरी टाकता येणं शक्य. त्याच्या श्वासोच्छ्वास सांगितला, तो जर तुम्ही समजा ठरवलं की आता श्वासोच्छ्वास काही दिवस घ्यायचा नाही, जमणार नाही. लक्षात ठेवा. या मिरज गावला एक माणूस होता, माझ्या लहानपणची गोष्ट आहे. या मिरज गावला तो माणूस तो समाधी लावत असे. तो काय करत असे, पुढे बसले होते, तो समाधी लावत असे. आता समाधी लावल्यानंतर त्याने अगोदर सांगून ठेवायचं, इतके दिवस तुम्ही काही विचार करायचा नाही, मी एवढ्या दिवसांनी माझी समाधी उतरेल. आणि एकदा काय झालं लक्षात ठेवा, त्यांनी समाधी लावली आणि ज्यांना सांगितलं होतं ते कुठे गेलं, गावाला. आणि पुढे एक दिवस पूर्ण होऊन गेला, घडली घटना आहे, एक दिवस पूर्ण होऊन गेला, शरीर बंद झालं सगळं. श्वासोच्छ्वास समाधी लावली तुम्ही, ते बंद झालं होतं. पण त्या ज्या माणसाला सांगितलं होतं त्याला सांगितलं होतं की ज्या वेळेस माझी समाधी उतरायची आहे तेव्हा अमुक नसता की माझी समाधी उतरली जाईल. तर तू माणूस गेला गावाला काही अडचणीचे काम आले, त्याला सांगितलं आणि बाकीच्या काही माहीत नव्हतं. त्याने नेऊन दफनलं त्याला. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी त्याला नेऊन पुरलं. त्याच्या पुरण्याची पद्धत होती. आणि मग तो माणूस आला, म्हणले बाबा, म्हणजे बाबा नेऊन पुरले आले. किती दिवस झाले? मी 2 दिवस. अरे का मूर्ख आहे तुम्ही, त्यांनी असं सांगितलं होतं, मग आम्हाला सांगायचं की नाही. मी का सांगतो लक्षात ठेवा की श्वासोच्छ्वास जे आहे हे कर्म जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते होत राहत. ते तुम्ही म्हटलं तरी बंद करता येत हो नाहीये. असं जे कर्म आहे त्या काही कर्माच्या गोष्टी अशा आहेत की त्या बंद करता येत नाही आहेत आणि आपल्या इच्छेवर त्या ठेवता येत नाहीये. भगवान सांगतात अर्जुना की अशा प्रकारे की मी तुम्हाला 4 प्रकारचे कर्म आतापर्यंत सांगत गेलो. विहित, निषिद्ध, काम्य आणि प्रायश्चित हे 4 प्रकारच्या कर्माची पद्धत, त्याची माहिती सांगितली आतापर्यंत. आता विहित कर्माचा विचार चाललेला आहे. तो भागाने आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडली गौरगा.